हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे। चैत्र स्पेशल, चैत्र महिन्यात चैत्र गौरीला कैरीचे पन्ह आणि आंबेडाळ आवर्जून केली जाते। तर आज आपण कैरीचं पन्ह अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, जे फ्रीज मध्ये 2 महिने आरामशीर टिकते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। या तोतापुरी कैऱ्या आहेत। आता या आपण कुकर मध्ये शिजवून घेऊया। इथे मी एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे 1 इंचापर्यंत, आणि आता त्याच्यामध्ये आपण या कैऱ्या शिजवून घेऊया। असा एक डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी डायरेक्ट कैरी घातलेली आहे। आपण पाणी वगैरे काही नाही घालायचं आहे, फक्त कुकरच्या तळाला पाणी घालायचं आहे, आतमध्ये पाणी घालायचं नाहीये। आणि झाकून याला मीडियम गॅसवरती आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया। अशा पद्धतीने आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झाल्यावरती मी त्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या सोलून यातला गर काढून घेऊया। अजून थोड्या गरमच आहेत ह्या, तुम्हाला जर गरम जमत असेल तर तुम्ही सोला, अदरवाइज थंड झाल्यानंतरला सोलल्या तरी सुद्धा चालू शकतो। मी एका मोठ्या बाउल मध्ये हा गर काढून घेते कैऱ्या सोलून। आता चमच्याच्या साहाय्याने आपण हा सालींचा पण पूर्ण गर काढून घेऊया। असा थोडासा टोकेरी चमचा घ्यायचा। अशाच पद्धतीने मी बाकीच्या सालींचा पण गर काढून घेते। अशा पद्धतीने पूर्ण साली आपण गर काढून घेतलेला आहे। आता जो मध्ये बाटा असतो, पोय असते, त्याचा पण व्यवस्थित असं आपण हाताच्या सहाय्याने गर काढून घेऊया। आणि जर असा घट्ट असेल, सेम चमच्याने असा खरवडून काढून घ्यायचा। आता आपण हा गर जो आहे तो वाटीने मोजून घेऊया। साधारण हा 1 वाटी गर आहे, तर आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे, समप्रमाणात घ्यायचा, जेवढा गर तेवढा गूळ घ्यायचा आहे। आता सेम वाटीने आपण 1 वाटी गूळ याच्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं आपलं हाताच्या साहाय्यानेच मिक्स करायचं। मिक्सरला जर लावलं तर त्याचा कलर जो आहे तो चेंज होतो, त्यासाठी आपण हे असं हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। थोडा वेळ, एक 5 ते 7 मिनिटं मी असंच मिक्स करून घेणार आहे। गोळ लगेचच मेल्ट होतो, आपण बारीक कापून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हे मिश्रण जे आहे ते आपण पुरणाची जी चाळण असते किंवा तुमच्याकडे जर मोठी गाळण असेल तर त्याच्यातूनही गाळून घेतलं तरी चालेल, म्हणजे सगळं असं व्यवस्थित स्मूथ असं आपल्याला बॅटर मिळेल। त्यासाठी हे आपण असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। खालती मी एक बाउल ठेवलेला आहे, असं कंटिन्यू गाळून घ्यायचं हाताने किंवा चमच्याने। अशा पद्धतीने आपला पूर्ण गर जो आहे तो गाळून झालेला आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा गर आपला निघालेला आहे। जो गाळणीला लागलेला आहे तो पण आपण असा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं काढून घ्यायचा। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया, याने पन्ह्याला छान अशी टेस्ट येते। आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आपण गाळणीने गाळल्यामुळे ते छान असं मऊसर एकसंध बॅटर झालेलं आहे। आता हे तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 2.5 महिने टिकवून ठेवू शकता। एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून हे व्यवस्थित असं 2 ते 2.5 महिने फ्रीजमध्ये राहतं। आणि हवं असेल त्यावेळी आपण याच्याने पन्ह बनवू शकतो। आता आपण पन्ह कसं बनवायचं ते बघून घेऊया। आता इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुतलेली आहे, अजिबात त्याच्यामध्ये ओलसरपणा नाही आहे। त्याच्यामध्ये आपण हे पन्ह्याचं मिक्सचर जे आहे बनवलेलं ते घालून घेऊया। अशा पद्धतीने आपण काचेच्या बाटलीमध्ये भरून हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि लागेल तसं काढून घ्यायचं। आता आपण याच्याने मी तुम्हाला दाखवते पन्ह कसं बनवायचं। आता इथे मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी कैरीचा 3 चमचे मी पन्ह्याचा पल्प टाकते आहे आणि त्यामध्ये पाणी ऍड करायचं, थंड पाणी ऍड करायचं माठातलं। तुम्ही जर फ्रीजमधलं पीत असाल तर फ्रीजमधलं ऍड केलं तरी सुद्धा चालू शकतं। आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। या स्टेजला जर तुम्हाला सब्जा हवा असेल तर आधीच भिजवलेला सब्जा पण तुम्ही याच्यामध्ये घालून पिऊ शकता। तर यामध्ये मी काही बर्फाचे खडे घालते आहे, जेणेकरून ते छान असं थंडगार लागेल। व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। कमीत कमी साहित्यात पारंपरिक पद्धतीने आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। तर या चैत्र महिन्यात तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।